नमस्कार मित्रांनो. काल शरद पवार यांचे नातू जय पवार यांचा साखरपुडा अतिशय राजेशाही थाटामध्ये पार पडला आणि जे वरपिता असलेले अजित पवार शरद पवारांच्या स्वागतासाठी मांडवाच्या वेशीवरच उभे होते आणि अगदी मान सन्मानानं त्यांनी शरद पवार यांना कार्यक्रम स्थळापर्यंत त्यांना घेऊन गेले. आणि हा सोहळा पाहिल्यानंतर एकंदरीतरित्या खरंच या कुटुंबाचा असलेला पक्ष फुटलेला आहे का, त्यांच्या पक्षात बंडखोरी झाली आहे का, हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडावा असा तो सोहळा. मग परंतु असं काही हे पहिल्यांदाच घडलेलं नाही आहे. शैक्षणिक संस्था असतील, संशोधन संस्था असतील, सामाजिक उपक्रम असतील, अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र दिसले. सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकत्र दिसतात. मग यांचा पक्ष वेगळा झालाय का, ते वेगळे आहेत का, ते कुटुंब म्हणून आजही एक आहेत हे ठामपणे ते दोघेही सांगतात. सुनेत्रा वहिनीचा फोन आला, मग तुम्ही जाणार का? हो, अर्थातच. अर्थातच या शब्दामध्ये त्यांचं त्या नात्याची वीण किती घट्ट आहे हे दिसून येतं. म्हणजे मतभेद असू शकतात पण मनभेद नसतात. पक्ष वेगळे असू शकतात परंतु नाती मात्र तुटत नसतात. याचा एक आदर्श सोहळा कालचा कार्यक्रम होता. म्हणजे अगदी राज्यातील सर्वच ज्यांना राजकारणामध्ये आपलं स्वतःचं करिअर घडवायचं आहे त्यांनी या कार्यक्रमाकडे एक अभ्यासाचा विषय म्हणून पाहावं आणि राजकीय घराण्यांनी तरी या सोहळ्याचा नक्की आदर्श घ्यावा असा हा सोहळा होता. मग प्रश्न पडतो की खरोखर पवार कुटुंबियाचा असलेला राष्ट्रवादी पक्ष खरोखर फुटला आहे का ते एकच आहेत का पक्षीय मतभेद वेगळे आणि कौटुंबिक नाती वेगळी असतात. म्हणजे संस्कारापेक्षा म्हणजे या सत्तेपेक्षा संस्कार वरचढ ठरतात. त्यावेळी पक्ष वेगळे मार्ग वेगळे असले तरीही घरटी मात्र तुटू द्यायची नसतात. हा संदेश या कुटुंबानं देशाला दिलाय का खरोखर हे पक्षच फुटलेला नाही आहे. या दोन्ही गोष्टीला वाव आहे. या दोन्ही प्रश्न पडू शकतात. पण मग जर खरोखर अजित पवारांनी आणि शरद पवारांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाचवला आणि कौटुंबिक नाती सुद्धा कायम ठेवली आणि ते जे घरटं होतं स्वतःचं ते कुटुंबाचं घरटं मोडू दिलं नाही, विस्कळीत होऊ दिलं नाही, असं काही आहे का? बरोबर आहे. जर खरोखर यांनी पक्ष जर भाजपाची जी रणधुमाळी, भाजपाचा जो बुलडोजर, भाजपाचं जे वादळ होतं देशामध्ये ते वादळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतमधल्या गोटामध्ये सुद्धा थैमान घालू लागलेलं होतं. आठवून बघा, अनिल देशमुख, नवाब मलिक, पार आता ते अजित पवारांच्या जवळ गेलं होतं नव्हे, शरद पवारांच्या पर्यंत सुद्धा पोहोचलेलं होतं. मग जर हसन मुश्रीफ असतील, छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील आणि हे नवाब मलिक असतील, ते अनिल देशमुख असतील, हे सर्व मंडळी आणि स्वतः शरद पवार सुद्धा असतील आणि रोहित पवार सुद्धा यातून सुटलेले नव्हते, त्यांच्यावर सुद्धा ईडीच्या दाढी पडल्या होत्या. पण मग आता जर इतकं जर घरामध्ये जर वादळ येत असेल तर मग राजकीय पक्ष वेगळा असला तर काय बिघडलं? म्हणून तर अजित पवारांचं 2023चं बंड याकडे बघता येईल का? या बंडाकडे जर खरोखर जर अजित पवार हे बाहेर पडले नसते आणि त्यांनी बंड केलं नसतं तर काय चित्र घडलं असतं? तर ते चित्र म्हणजे अर्धी राष्ट्रवादी ही तुरुंगात पडली असती आणि अर्धी राष्ट्रवादी भ्रष्टाचारी
देशद्रोही म्हणून निवडणुकीत पडली असती. म्हणजे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वावरच घाव बसला असता. त्यापेक्षा अजित पवारांनी जे बंड केलं ते म्हणजे मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी केलंय का, असा एक शंका येऊ शकते, उत्पन्न होऊ शकते चौकस बुद्धीला. आणि दुसरं म्हणजे जर नसेल तर मग हे कौटुंबिक स्नेह वेगळा, कौटुंबिक नाती वेगळी, कुटुंब म्हणून वेगळं आणि राजकारण वेगळं, ही परंपरा शरद पवारांच्या अगदी काळापासून चालू आहे. म्हणजे त्यांचे थोरले बंधू हे शेतकरी कामगार पक्षाशी त्यांचा जरा थोडा कल होता त्यांचा, आणि शरद पवार यांचा कल वेगळा होता. म्हणजे त्या कुटुंबामध्ये तेव्हापासनं म्हणजे शरद पवार ही आज संपत्ती आहे पवार कुटुंबियांची, राजकीय आणि कौटुंबिक संपत्ती पवार कुटुंबियांची म्हणजे शरद पवार आहेत. अजित पवार जे म्हणतात ना की ते काल दैवत होते, आज आहेत आणि उद्याही राहणार आहेत, अगदी निर्भीड आहेत, त्यात असत्य काही नाही. जे आदर सन्मान शरद पवारांसाठी आहे तो कायम आहे. म्हणजे हा शरद पवारांचाच आदर्श आहे ना. कारण कुटुंबामध्ये वेगळे मतभेद म्हणजे असू शकतात, राजकारणामध्ये वेगळे मार्ग असू शकतात, वेगळे पक्ष झेंडे असू शकतात. हे शरद पवारांनी स्वतःपासूनच आरंभ केलेला आहे या गोष्टीला. मग ती मतभेदाची जी काही गोष्ट आहे म्हणजे किंवा एका कुटुंबामध्ये म्हणजे व्यवसाय वेगळे असू शकतील, म्हणजे चुली वेगळे असतील, वेगळे खानपान त्यांचं वेगळं असेल, पण घरटं मात्र कधी तुटू द्यायचं नसतं. म्हणजे ते वेगळं असतं. म्हणजे मतभेद असू द्या, मनभेद कधीच नको, नाती तुटू शकत नाहीत, घरटी एक संघ राहणार. म्हणजे शरद पवारांनी जो आदर्श घालून दिलेला आहे म्हणजे त्यांच्या राजकारणाचा, की जर तो आदर्श म्हणजे जर शरद पवार हे जर कुटुंबियाच्या विरोधात जाऊन वेगळा मार्ग चोखाळू शकतात, तर अजित पवार सुद्धा वेगळा मार्ग, वेगळी विचारधारा त्यांना आवडू शकते. ते त्यांचं स्वातंत्र्य आहे. इथपर्यंत अंतःकरणामध्ये त्यांच्या वेगळे कप्पे आहेत. कुटुंब वेगळं, राजकारण वेगळं, म्हणजे हेही आहे. मग आता आपणच सांगा की या कालच्या कार्यक्रमामधनं किंवा अजित पवारांकडे पाहून पवार कुटुंबियांनी खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही वाचवला आहे का? कौटुंबिक जे काही एकोपा होता तोही टिकवला आहे का? का त्यांच्या कुटुंबामध्ये जी काही वैचारिक मतभेद असतात पण नाती तुटू द्यायची नसतात, हे त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा आदर्श म्हणून जोपासलेली एक तपस्या आहे का ती? म्हणजे आपल्याला काय वाटतं याविषयी कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.